जैसा तैसा भोग घडूया देहासी न घालो तुम्हासी संकट हे याला म्हणतात कसली जरी परिस्थिती आली तरी मनस्थिती ढसळणार आणि मारी तारी चित्ती आहे ते करायचे. माला पुरा जाळा फुका आम्हाला काय करायचंय ते करा. आता आम्ही तुम्हाला सोडून, आता आम्ही गुरुमंत्र सोडून, आता आम्ही एक देव सोडून, आता आम्ही एक ग्रंथ सोडून, आता आम्ही एक विचार सोडून कुणीकडे जाणार. मारी तारी चित्ती जीवे भावे शरण आलो. आम्ही जीवे भावे शरण करुणा प्रकरणामधला अभंग आहे शिवदास माऊली. खूप सुंदर बोल. काय करायचंय ते करा. तुमच्याशिवाय दुसरीकडे जाणार नाही. आतापर्यंत सांगा तुम्ही तुमच्या गुरुला सोडून, तुम्ही तुमच्या एका देवाला सोडून किती देव आतापर्यंत धुंडाळलेत खऱ्यानं सांगा. आपल्या धर्मातले देव तर बघितलेच बघितले, पण दुसऱ्या दर्ग्यापाशी जाऊन किती जणांनी नवस केलेत मला सांगा. किती वेडे आहात तुम्ही. तुमचं जीवन बदलण्याचा अधिकार फक्त तुमच्या विचारावर अवलंबून आहे. आणि त्या तुमचा विचार आणि आचार बदलतो आणि आचाराने लोक तुम्हाला नमस्कार करतात. माऊली आचार आणि विचाराने श्रीमंत आहेत, म्हणून आजही अजरामर आहेत. मात्र आज आमचा आचार बरोबर नाही, म्हणून आम्हाला आजही तुकडा भेटत नाही. खरे का? आचार बरोबर नाही, विचार बरोबर नाही, शब्दाची फेक बरोबर नाही. गोड गोडे बोल बोले प्रेमापोत. किती गोड बोलावं सांगा. ऐक शब्द जैसे कल्लोळ. ऐक ना सांगा ना. मी तरी आणि हा रसाळ कसं बोलावं. ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं ना. उमेश देवणी मधुर जन्म कधी झाला? ज्या दिवशी तुकाराम महाराजाला साचा आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृतास, हे शब्द तुकाराम महाराजांच्या जीवाला लागले तेव्हा हा शब्द तयार झाला. ठीक आहे. मधुरावानी इतकं गोड बोला. असं बोल नाही का? असं गोड बोलले पुन्हा आजही अजरामर आहेत. आपलं बोलणं कसं आहे? नाही काय बोलले काय? जगातला कोणता देव कृपा करील तुमच्यावर? माणसांना प्रेम आवडते, देवांना आवडणार नाही का? आपल्याजवळ प्रेम संपून गेले. जगात सगळा ऊत आलाय, सगळ्याचा संपले काय? प्रेम. सगळं उतू आले. पूजा उतू, व्रत उतू, एक उपास नाही. बाई 8 दिवस उपास देवाचं नाव, तरी घरामध्ये बरं नाही, तरी मनासारखं होत नाही. कोणतंच मनासारखं होत नाही. रोज उपवास आहे. देवाला कृपा येऊ नये का गुरुजी? त्याला पाहिजे. एवढं करूनही आमचं जीवन सुखी नाही. एवढी सगळं आणि जगात सगळं वाढले. दुष्काळ फक्त प्रेमाचा आहे आणि प्रेम उत्पन्न करणारे संतांचे वाक्य आहे. म्हणून संत विचार आज आहे. म्हणून सप्ताह का करायचा? देवासाठी नाही. कोणाचा सप्ताह आहे? महादेवाचा आहे. कोणाचा सप्ताह? इटलाचा आहे. तुझं काय? सप्ताह महादेवानी पटी दिली का? तुम्ही सगळ्यांनी पै कष्ट केलेले पैसे गोळा केले, हा मंडप दिला, त्याला खर्च येतो, महाराज बोलविला, हे सगळं फुकटाच आहे. एका दिवसाचा खर्च 25-25 हजार आहे. तुम्हाला वाटतं सगळे काय उभा आहे? एक कीर्तन 25 हजाराचं आहे. म्हणजे हे सगळं बघा, हे डेकोरेशन, हे सगळं
राऊंड फिगर काढा, दिवस एक 50,000ला कमी नाही. चॉकलेट गोळ्यापासून पारायणाचे घ्याय 50,000ला एका दिवसाला गाव मातीत चालेल. आणि असे 2 सप्ते आहेत तुमच्याकडे, म्हणजे किती चालेल बघा. एवढं जाऊ देताल का संसारात? मा किती वाटू आले. आणि इकडे म्हणजे देवाचं आहे, जाऊ द्या. हे देवासाठी मुळीच नाही बरं का, माणसाला देव होण्यासाठी आहे, माणसाला सन्मार्गाला नेण्यासाठी आहे. एक जरी माणूस सुधारला या 4 लाख खर्चातून एकच माणूस सुधारावा गावात, एक. आणि एक माणूस बिघडला, कोटी रुपयाचे कोटी, 1-1 कोटी रुपये पार करते. 1-1 कोटी पैसे तर पार होऊ दे, होतच काही कमी नाही, पुन्हा कमवता येते. पण माणसांची एवढी मनस्थिती बिघडून जाते, अशी माणसं आत्महत्या करायला सुद्धा प्रवृत्त करायला होतात घरच्या लोकांना. असा एक जर माणूस सुधारला तर बघा 1 सप्ताह किती मोठी प्रगती करते. पण ते विचार हृदयाला लागले तरच बदल होतो. पण इथं विचारच लागत नाही. तुम्ही सप्त्याला कीर्तनाला देवदेव म्हणूनच येता, आणि देवदेव म्हणूनच घरी जाता. उगाच आता आहे म्हणून ऐकायला गेले, देवाचा आहे म्हणून ऐकूच नका, काही गरज नाही. ऐकिला होतं काय, नाही ऐकिला होतं काय भैर्य होणार नाही, आणि ऐकिला होतं काही बदल होणार नाही. माऊली म्हणतात ऐकूनही जीवी धरावा, ऐसाच करावा आचार, असाच आचार करा. ऐका आणि जीवी धरा, हृदयामध्ये विचार आत्मसात करा, अंतकरणामध्ये, त्यावेळेस विक्षेप निर्माण होतो. माऊली कुठं आहे? ज्ञानेश्वर माऊली कुठं आहे? आज आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो आहे. त्याला म्हणतात लहरी, विक्षेप, रेंज. टावर कुठं राहते? एक नाही कोणाच्या शेतामध्ये. आणि रेंज कुठं असते? लादणीत. कशी रेंज आली, कमाल आहे. टावर काय रोज प्रत्येकाच्या मोबाईलला लावून ऐकव? त्याचे व्हायरस आहे. आणि ते व्हायरस, ते विचार, माऊलीच्या हृदयातले विचार आपल्याकडे येऊन धडकतात, आणि आपल्याला वाटते काहीतरी बदल होईल. ज्यावेळेस तो हृदयाला धडकला विचार, त्या दिवशी बरे वाट. आणि हे विचार लागले त्या काळात लोकांना. आणि बसवांडांचे विचार, काश्मीरचा राजा महादेव भूपाळ त्यांना पोहोचले. तिथून चलत आला कुठपर्यंत? बसव कल्याणला चलत राजा तिथून चलत आला. राजा त्याला म्हणतात विचार. गोपीचंद राजा भिक्षा मागायला लागला, याला म्हणतात गुरुमंत्र. कळालं का? राजा म्हणायला लागला महाराज असा एखादी महाराज दाखवा म्हणला त्यानं माझ्या राज्यामध्ये, की त्याच्या एका दर्शनाने माझं जीवन धन्य होईल. भरपूर महाराज काय संपत्ती द्यायची तेवढी दे. भुक्कळ महाराज आले, नंबरी नंबरी माझ्यासाठी येऊन दक्षिणा पळू पळू गेले. एक महाराजाला त्यांनी म्हणला, तुला जर माझ्यासारखं बनवायचं असेल सुखी, तर तू 3 गोष्टी आम्हाला द्याव्या लागतात. तेवी वपुषी गुरुक वर्षे होता करी. म्हणजे काय? काया, वाचा आणि मन. या 3 गोष्टी मला दे आणि सुखी हो. बाकी मला तुझं धन द्रव्य काहीच पाहिजे नाही, मला तुझी पूजा वाण्य नाही, काहीच नाही. या 3 गोष्टी मला दे. काया म्हणजे शरीर. आता राजा होता, गुरु महाराजांनी सांगितलं हे राजवस्त्र काढा, हे राज अलंकार काढा, हे भगव वस्त्र धारण करा. राजाने घातलं. आता लोक काय गुन्हाच आहे का? ते राजा होऊन लोकांना लुटले. आता एवढं करून पुन्हा आता संन्यासाचं रूप घेऊन हिंडाले लोक म्हणून आले. शरीरानं प्रसन्न केलं. आता एकदम भारी कपडे घालणाऱ्या माणसाला किंवा राजवस्त्र घालणाऱ्या किंवा एकदम सोनं घालणाऱ्या महिलेला एकही सगळं सोनं इकलं किंवा झुमके ठेवली नाहीत, काहीच नाही, तिला लग्नाला जायचं म्हणलं की आबंड वाटते. कसं जावा, काय ठेवलं, लंकेची पार्वती केली, मला काय ठेवलं. कोणाचं तर आणून घाला वाटतं, घातलं तर बाहेर जाण्यात प्रसन्नता वाटते. राजा होता तर त्याच्या शरीराने कुठंच तक्रार केली नाही, प्रसन्न भावनेने घातलं. पण शरीर काही वेळा गुणानं बसलं. काया वाचा. आता वाचिनी लोकांचं ऐकू येऊ लागलं कानानं, पण वाचिनी लोकांना काहीच म्हणला वाचा. मन. आता काही वेळेस आपल्याकडे महिला म्हणतात म्या म्हणून सण कराले, कोणालाच तोंडानं काय बोलणार, शरीर सण सगळं गप गप गिळाले असं म्हणतात. पण मनामध्ये असं कुसळ टोचले आणि टोचले, लय जाच करायला हिचा जाचच नव्ह, काय सण करा, किती सण करू, सण करू करून मला कदर आल्याने म्या बोलाले तुमच्या जवळ का. म्हणतात मनातला त्रास बोलून दाखव. एवढं सगळं झालं तरी गोपीचंदाचं मन द्वंद्व झालं, द्वंद्व मुक्त होत.
काही भेद नव्हता. लोकांनी काही बोललं तर गोपीचंदाच्या मनाला वाटत नाही लोक आपल्याला काय बोलत. म्हणून राजा सुखी झाला. राजा नाही गुरु झाला. शिवहार एवढे मुलं आहेत, एवढे त्यांच्याकडे सैन्य आहे, तरी सुखी जीवन तसंच आहे. मानवी जीवन सुखी होऊ शकत नाही. जीवाचं सुख पाहिजे आहे आपल्याला. आणि परमार्थामध्ये सुख जीवाचं मिळतं, इंद्रियांचं नाही. इंद्रिय सुखी करण्यासाठी परमार्थ नाही, जीव सुखी करण्यासाठी परमार्थ आहे. इंद्रिय सुखी करण्यासाठी जर परमार्थात आला तर परमार्थ भिकारी बनवल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही आधी लक्षात घ्या, हे शरीर दुःख देते, हे डोळे, हे कान, ही नाक, ही जीभ. माऊलीचं भजन आहे गोड. हरे कानाचे श्रवण, हरे कानाचे श्रवण, हरे कानाचे श्रवण, हरे कानाचे श्रवण, ही करुणा अवयवांना आपल्याकडे घेतात, त्या इंद्रियांना आपल्याकडे घेतात. अरे बाबा कान हो मजा आहे का, अरे बाबा डोळं मजा आहे का, अरे बाबा जीभ माझा आहे का, अरे बाबा हाताने माझा आहे का, अरे बाबा पायाने माझा आहे का, अशी विनंती कधी शरीराला केली का? कधीतरी विनंती केली? वाट कोण लावली आहे? लोकांनी. त्या शरीराला लावले लोकांनी नाही. आणि संसार म्हणजे हाच आहे. लोक वेडे आहेत तो गुरुजी म्हणतात काय, कांता पुत्र वित्त हाची संसार, कांता पुत्र वित्त हाची संसार, त्याला संसार म्हणतात. संसार म्हणती आज्ञेजना, संसाराचे रूप न कळे मानवा, म्हणून या गोवा पडिलेला. संसार कळत नाही. कांता पुत्र वित्ताला संसार म्हणतात. देहात्मा बुद्धी हाची संसार, करावा विचार काही. देहात्मा बुद्धी शरीर हा संसार आहे जगातला मोठा. शरीर आधी सुंदर बनवा. शरीर सुंदर बनवलं की त्याच्यातून प्रेमाचा पाजरा फुटतो. माऊलीने शरीर मजबूत केले, थंडी वाजली तरी पांघरणाची आठवण येत. गरम एशी लावली तर डिगांबराला झोप येईल. घर मोठी झाली, मन बारीक झाली. काय झाले गुरुजी? घर मोठी झाले, मन बारीक झाले, मनस्थिती बिघडून गेली. घर लहान होते, मन महान होते. एका सतरंजीवर 8-8 लोक लेकरू झोपायचे. एक लोळक खाली जाऊन जोत्याहून खाली पडायचं, तरी प्रेम होतं घरामध्ये.
आज्याचं तिला कॉट आहे झोप आहे सेपरेट तरी झोप येईना. झोपेसाठी महाराज मला झोप येईना. आता महाराज काय झोपीच्या गोळ्या दिल्या. महाराज काय करतो किती मूर्ख आहात आपण बघा. झोपीसाठी फिरीला पाणी लागण्यासाठी सून बरी वागत नाही ह्याच्यासाठी लोक महाराजाकडे जातात. सून बरी वागत नाही म्हणजे महाराजाने वागली का सून सांगा. पण त्याला जाऊन द्या महाराज सुना बऱ्या नाही ज्ञापक केली तू बरी नाही चंद्रकला सून बरी आहे. माऊलीचं प्रमाण आहे. आपुले वागणे ते एवढंच म्हणत नाही बरी नाही तुझी चाल. एवढ्यावर ऐकत नसेल मग राग येते मला शिवदास माऊलीला. बरी नाही तुझी चाल बरी नाही तुझी चाल काय घालून या माळ. काय 2 घंटे पूजा केली काय 10 घंटे केली काय 4 टाइम केली काय. जगातली कोणतीच पूजा जगातली कोणतीच पूजा मी म्हणेन तुमचं जीवन बदलू शकत नाही. आणि जगातला एकही संतांचा गुरुचा मंत्र संतांचे विचार आणि आई वडिलांचे शब्द मनात आणले ना तर जीवन बदलायला वेळ लागणार नाही. यालाच म्हणतात परमार्थ. परम म्हणजे दिव्यत्वाची प्राप्ती अर्थ म्हणजे प्राप्ती होणं. परमार्थ म्हणजे भजन नाही परमार्थ म्हणजे कीर्तन नाही. परमार्थ भजन कीर्तन हा अभ्यास आहे हा सायास आहे. कीर्तना अभ्यास आहे. बोलता येते आपल्या ज्ञानाने आपल्याला शांत करावं. आपल्या कीर्तनाने आपण प्रसन्न व्हावं. आपण म्हणून एकच झालं आजचं कीर्तन मग काय झालं. आपल्या कीर्तनाने आपण घेतलेले अभंग आणि आपल्याला तृप्ती झाल्यानंतर त्याच्या लहरी बाहेर पडतात. याला म्हणतात विचार संकला. ही जागृत करा म्हणून माऊली सांगतात. कुठंतरी दोरागंडी आहे का सांगा. कुठंतरी कर्मकांड आहे का सांगा. लोकांना म्हटलं भजन करा. लोक म्हणते काय भजन कीर्तन येण्याची अंधश्रद्धा. भजन कीर्तन आणि संतांचे अभंग संतांच्या ओव्या अंधश्रद्धा नाहीत. शिकलेले लोक जेवढे आहेत ना तेवढे बिघडले आणि पूर्वीचेच लोक चांगले होते. 1 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. नवऱ्याला कोटी रुपये बायकोला कोटी रुपये. 2 जण संध्याकाळी आहे. तिने म्हणली माझा उपवास आहे मला वांग्याची भाजी आवडते मी वांग्याची करणार आहे. त्याने सांगितलं वांग्याची भाजी घरात होणार नाही. तिने म्हणली वांग्याचीच होणार. रोज तुमच्या मनाप्रमाणे आहे. उपवास आहे म्हणून मला समाधान जेवायचं वांग्याचीच भाजी करणार. तिने म्हणलं नाही. त्याने म्हणलं नाही. दोघाचे भांडण लागले. त्याने जाऊन वडापाव आणला. तेच त्याने एक खाला की नाही तेच खाला मागायला. 1 वडापाव खाऊन 2 जण 2 वडापाव खाऊन पाणी पिऊन झोपी गेली. आणि मग तिच्या बाईला सांगितली मग आमच्या दोघांचं काही जमना गेले. मी वांग्याची भाजी करावं म्हणलं त्याने नाही म्हणले. भांडण झालं बराच वेळ. त्याने जाऊन वडापाव आणले आम्ही दोघांना खाऊन झोपी गेली. माय म्हणते माय काहीतरी तुमच्या घरात झालं काहीतरी झाले तुमच्या घरात. कोटी रुपयाचं पॅकेज आहे. एवढं समायोजन करता येत नाही. एक विचार होत नाही. वडापाव खाऊन झोपी किती कोटी आउट आहे डोक्याचे. आणि असे कोटी रुपये कमवणारे लोक बाजारू लोकांकडे जातात. महाराज आम्हाला काही निघतंय का बघा. काय निघते समायोजन करता येत नाही. प्रेम नाही जीवनामध्ये. प्रेम संपले जगात. त्यामुळं भिकारी झालेत लोक. रोज फिरावं लागते. रोज एक देव बघावं लागतो. रोज एका देवाला पाणी घालावं लागते. भिकारीपणाचे लक्षण हेच आहे. तुम्ही श्रीमंत आहात मात्र प्रेमाने भिकारी आहात. म्हणून माऊलीकडे जावं लागलं. माऊलीला राग आला त्या लोकांचा. अरे बाबा माझ्याकडे का आलात तुम्ही बघा. आपोला करावा
शब्द बघा किती सुंदर आहे. माऊली त्या लोकांना उपदेश करतात, बाबा रे माझ्या दर्शनाने तुमचं जीवन सुखी होईल का नाही हे सांगता येत नाही. एखाद्या देवाला नारळ फोडले आणि तुम्ही सुखी व्हाल का नाही हे सांगता येत नाही. एखादी मोठी पूजा घातल्यामुळं तुम्ही सुखी व्हाल काही काळापुरते, चिरंतन नाही. एखादं व्रत केल्यामुळं सुखी व्हाल काही काळापुरते, पुन्हा नाही. आता मागं व्रत केलं वैभव लक्ष्मी, केलं वैभव लक्ष्मीचं व्रत, आलं वैभव. जे वैभव लक्ष्मीच्या वैभवानं वैभव आलं त्या वैभवाने आपल्याला झोप येत नाही. त्या वैभवाने घरामध्ये कलह वाढले, त्या वैभवाने घरामध्ये माणसं माणसात नाही राहिले. त्याच वैभवाने तिला वाटू लागलं या घरात राहू नये, औषध घेऊन बघून जावं. आज लोकांना खायला प्यायला कमी आहे का? आहे कमी. गुलाबजामुन बालुशाही डबे कच भरून आहे तरी लोक विष पितात. बरोबर आहे. काय कमी आहे? शेतकऱ्याला कमी आहे का? कोणाला कमी आहे? सगळ्याला मरणाचा आहे, कोणालाच कमी नाही. गहू तांदूळ फुगट, लाडकी बहीण आली 1,500ची, फुगट आंबाजोगाईला जायला अर्ध तिकीट. काय कमी काय? पूर्वी किती हाल होतो, काही पिकायचं नाही, कन्या खावं लागायच्या लोकांना. कन्या कोंड्याच्या रोट्या करून खावं लागायच्या, एवढी हलाखीची परिस्थिती होती. पण विष प्यावा असा कधीच विचार त्यांच्या मनात आला. आज एवढा असूनही मरून जाऊ जे पर्यंत तयार आहेत त्याला म्हणतात विचार किती शून्य आहात. एवढे शिकलेले लोक, जगण्याचं ज्ञान त्यांच्याकडे नाही, जगण्यासाठी फिरतात लोकांच्या दारोदार. महाराज भविष्य बघा, महाराज पंचांग बघा. आई विचार बघा, आधी विचार बघा आणि मग बघा जगात सगळं. विचार इतके शून्य आहे, विचार एवढे शूद्र आहेत की तुमचं कोणीच माणूस विचाराने मोठा आहे, जातीने नाही. विचाराने मोठे, विचाराने मोठे आहे म्हणून चोखा बघा आणि त्यांच्या पत्नीच्या पाया पडल्याने ज्ञानेश्वर माऊली कवा 12व्या शतकात. आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं दुर्दैव या देशाचं. ती अंमलबजावणी करण्याकरता एक वरिष्ठ कुळातला माणूस एक शूद्र कुळातल्या लोकांचं दर्शन घेतो. याची अंमलबजावणी करण्याकरता संविधान घेऊन काढावं लागलं आणि काट्या हातात घेऊन बचके द्यावं लागले. तवा लोक कुठं मान आले जरा जरा, आणखी मानितीच नाही. त्या काळामध्ये अण्णा बसवानानं आंतरजातीय व्हायला लावून गेला. याला म्हणतात विचार. आणि आपले विचार न्याकचे म्हणू काय इच्छा आहे विचार. आणि प्रत्येक अभंगामध्ये विचार आहे. शिवपाठ आहे ना, विचाराने भूत प्रेत भरलेला आहे. किती सुंदर अभंग आहे शिवपाठात. पण आम्ही या नाचण्यात तिकडे खाऊ म्हणत नाही. भजनामध्ये आनंदानं भजन करू नका असं नाही. शब्दांकडे लक्ष द्या. रोज शिवपाठ. मी रोज म्हणते किती 4 मिनिटात शिवपाठ शब्द झोंबले का एक तरी शब्द. सुंदर अभंग आहे बघा. मग कोणी आधी तुम्हाला प्रश्न आहे काय? मग कोणी आधी कराल सार्थक का? कारण आहार निद्रा भय मैथुल्य सर्व यवनीशी समसम. खाता येतंय, पिता येतंय, मुलं बाळ जन्माला घालता येतात, निवाऱ्याची सोय करता येते सगळ्या यवनीत. पण विचार कोण्या यवनीत आहे का? जनावरांना विचार आहे का? आहे. आज सगळा कडबा खाऊन टाकाव. त्याच्यासमोर 50 पेंड्या टाकल्या, त्याला म्हणलं महाग झाले जरा आकारानं खाय. त्यानं खाऊन खाऊन अंगाखाली घेऊन बसतो. जगून ना माहिती त्याच्याकडे काय नाही विचार. आणि आपल्याकडे काय विचाराचा वापर कधी केलाय का आपण सांगा. म्हणून म्हणतात माऊली मग कोणी आधी कराल सार्थक. तुम्ही विचारिक आहात, बुद्धिमान आहात म्हणून तुम्हाला प्रश्न. कराल सार्थक. जन्माचं सार्थक कधी होईल? कधी सार्थक होईल म्हणताय? कीर्ती झाल्यानंतर. तुमचं नाव राहिले पाहिजे गावामध्ये, तुमचं अस्तित्व राहिलं पाहिजे. व्यक्ती संपली तर संपली.
अस्तित्वाची पूजा आहे. संतांचं अस्तित्व अजरामर आहे ग्रंथांच्या माध्यमातून. आम्ही जिवंत आहोत तरी लोक आमचं अस्तित्व संपून टाकावे. मरून गेलं तर बरं होतं आमचं पोरग. का? बरोबर वागत नाही, विचाराने जगत नाही, नको तू व्यापात आहे, नको त्या व्यसनाच्या आधी आहे. म्हणून लोक म्हणतात झालं नसतं बुडाला असतं तर बरं. हे काय बघा कशामुळे होते? विचार चांगले, संस्कार चांगले देता आले नाही. माणूस विचाराने मोठा होतो म्हणून ते विचार. आणि विचार कोणाला सुख देतात? जीवाला. कोणाला? विचारा विरहित करणे. माऊली म्हणतात विचार कोणाला सुख देते? जीवाला. आणि जर नाही विचार केला तर परिणाम आपल्यावर आहे, लोकांवर नाही. पण आम्ही विचार करत नाही. विचार करत नाहीत असं नाही, करतो. कोणता विचार? या संसाराचा. कोणाचा विचार? संसार बरं करण्याचा विचार आहे गुरुजी. आणि संसार कधीच बरा होत नाही. बघा आणखीन एक उदाहरण सांगतो. वाघ किती जरी पोसलं तर त्याचं लक्षण आहे रक्त पिणं. काय पिणं? रक्त पिणं. सर्कशिवाल्याने किती जरी हे केले आणि सर्कतीतून जर सुटला त्यानं तर काय पिणार? पण सर्कसीवाल्याने विचारानं त्याला बांधून ठेवलेलं राहते आणि वाघाला आपल्या पद्धतीने नाचविते. कोण? सर्कसीवाले. आणि सर्कशीतून जर निष्ठलं तर ते खाल्याशिवाय राहते का? कोणाला? खाणारच. पण त्याच्याजवळ विचार आहे म्हणून वाघ त्याच्या पद्धतीनं वागते. माकड त्याचं नाव काय? माकड कधी ऐकते का कोणाचं काही? पण जे माकडवाला आहे त्याचं सगळं ऐकते. काय माकड आहे? गावातल्या माकडाला पाटला तो माहित नाही, पण हे माकड राम राम करायला. बरोबर आहे. त्या माकडाला राम राम करायला शिकवणार आहे. त्याला विचार देत राम राम करण्याचे. आणि जर त्या माणसापासून जे सुटलं की माकड ऐकते का कोणाचं? चापटा देत. बरोबर. मग संसाराचा स्वभाव आहे रक्त पिणं. संसाराचा स्वभाव माकडासारखा आहे. त्याला बदलण्याची ताकद तुम्ही सर्कशिवान झालो, विचारिक झालो तर बदल, नसता बदलणार नाही. तुम्ही काय करायचं ते करा जगात. मोठ्यातलं मोठी व्रत करा, मोठ्यातली मोठी पूजा करा, हे बदलणार नाही. पुन्हा एक उदाहरण. पाणी किती जरी तापलं तर काही दिवसांनी ते थंडच होते. काही वेळाने रात्रभर पाणी तापवा आणि दिवस मावळता हात घालून बघा, मा थंडगार झालं. पाण्याचा स्वभाव काय? तसं संसारात कितीही बदल झाले. थकीला नोकरी लागली, पप्याला पोरग झालं, हे गाणे रामेला बायको चांगली मिळाली, सगळं झालं. एवढं सगळं मनासारखं होऊ नये आणखीन इच्छे मागच आहे. एवढं सगळं करू नये आमचं बरं नाही झालं म्हणणारे याला म्हणतात संसारामध्ये दुःखच आहे. संसारामध्ये दुःख आहे. हे का? मृगजळ हा संसार गुंतू नका याच्यामध्ये. लोभ फार. आबाळ आलं 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 माय माय काय आबाळ काय काय आता किती पाणी येतंय की आऊत बंद केलं. माणसं उठून झोपड्यामध्ये गेले. आलं 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 फुर पुण्या गेलं वाऱ्यानं. तसं तुम्हाला वाटतंय चांगलं झालं चांगलं झालं चांगलं झालं. सून नोकरीन लोक नोकरीन दोघं इंजिनियर झाले. काय कमी नाही काय कमी नाही काय कमी नाही. सून बोलणार पोरग बोलणार हे लगेच आहे. नका गुंतू लोभ. या लोभामध्ये नाहीच गुंतायचं. याच्या व्यतिरिक्त जगायला शिकवणं अलिप्तपणा शिकवतंय. त्याचं नाव आहे अध्यात्म. शिवहार.
सुनाईना जावाई लागू नये, जगण्यासाठी लागू नये, लोकांसाठी आहे ते. लोक म्हणतात मुलं नाहीत, लोक म्हणतात सुना बऱ्या नाहीत, लोक म्हणतात सासू बरी नाहीत. लोकांसाठी बरं नाही, आपल्या जीवासाठी सुख आहे. आपण करून घेत. कोणी कसं वागावं घरातल्यानी हे आपण ठरवणं हे सगळ्यात मोठी सुख आहे. लोक म्हणतात पोरग बराबर नाही, तू बराबर नाही, पोरं जळू देते. त्याच्यावरून काय करायचं तुला? त्याला चांगलं राहण्याची शिकवण्याची आपल्याला कोणी अधिकार दिला? त्याचं त्यानं कसं वागायचं ते ठरवावं. आपण म्हणून नाही ते बरं नाही, बरं नाही, बरं नाही रोज म्हणलं की त्यानं चक्कच बिघडून जाते आणि तेच आपल्या अंगावर येते. मी कत्ती घेऊन कापितो तुला, बघवतो तुझी. मग हे म्हणते वाघ मध्ये आहे का मी आहे ना मध्ये. लोकांनी कसं वागावं, मुलांनी कसं वागावं, सुनेनी कसं वागावं, सासूनी कसं वागावं हे आपण ठरवणं नाही. आपण कसं वागायचं हे ठरवणं याला म्हणतात विचार. आणि असा विचार जीवाला सुख देतो. माऊली जीवानी सुखी आहेत आणि इंद्रियानी काहीच लागत. जीवानी सुखी झालेल्या माणसाला इंद्रिय त्रास देत. आम्ही इंद्रिय सुखी करण्याच्या नादी आहोत. जीव मात्र बेजार आहे. जीव मात्र बेजार आहे. कुणीकडे जाऊन कुणीकडे नाही. आणि ह्या विचाराला सोडून काही जरी केला, जगात कुठं जरी गेला तर महाराज ऐका काय विचारा विरहिता करणीचे फळ, विचारा विरहिता करणीचे फळ, विचारा विरहिता करणीचे फळ, विचारा विरहिता करणीचे फळ, विचारा विरहिता करणीचे मग काही करणं जीवन जगणं उचित नाही. फोल आहे. फोल म्हणजे खोट. शेंगायचे टरफल. फोल म्हणजे शेंगायचे टरफल. शेंगायचे टरफल भरून नेल्यावर काय आंबा जोगायला घेताल का तुम्ही आरतीवर? अरे बा काय तुला येड लागलं काय सगळं टरफल आणला नाही घेणार. घेईल का? विचारा विरहित. तसं विचाराला सोडून समाज जीवन जगतो म्हणून दुःख होते. हे गणित विचार. संत विचारक आहे. संतांचे शब्द विचारातले शब्द आहेत. किती शब्द गोड गोड आहेत. किती शब्द बघा त्या शब्दाचा अर्थ. काहीच लागत नाही देव प्रसन्न करण्यासाठी. माऊली मी आपशात देव झालो, कुठंच गेलो नाही. काहीच करायची गरज लागली नाही. खटाटोप काहीच केला नाही. हे कोण म्हणतात संत. आणि एवढा खटाटोप करूनही देव मिळत नाही. देव म्हणजे काय? आनंद. सत्य चित्त नित्य परिपूर्ण आणि आनंद.
ज्याच्याकडे आनंद आहे त्याला देवाकडे जायची गरज नाही. संतांकडे आनंद आहे म्हणून गावोगाव त्यांचे मंदिर आहे. काय आहे? आनंद आहे. लोक आनंदाकडे जातात, दुःखाकडे कोणी जात नाही. आपल्याला दुःखी आहात म्हणून इथं यावं लागलं आनंदी होण्याकडे. आणि एवढा वेळ का होईना आपल्याला बरं वाटतंय ऐकायला. एवढा वेळ तर नसतं तर दुःखच आहे. रडगराणा आहे त्या संसारात. माऊली म्हणतात काय करावं हे का नाही. कोणापाशी सांगू रडे म्हणतात किंवा सद्गुरुशी शरण जावया निघालो फाशिया पडलो जावं म्हणलं गुरु महाराजाकडे जाता येत नाही. धरून बसले सगळं मनाने. विचार करता येत नाही. हे जीवनातलं मोठं पाप आहे. आम्ही विचारच करत नाहीत आपल्या बाबतीत. सध्या दुसऱ्याचा विचार. त्यानं कसं वागावं, असं वागू नये का, त्यानं चहा देऊ नये का, नाही दिला तर तू करून पे. आणि कुणी कसं वागावं हा प्रत्येकाचा विचार आहे. तुम्ही कसं वागायचं महाराज तुम्ही ठरवलं पाहिजे. मी सांगावं का महाराजांना असं वागावं आणि ते तुम्हाला पटते का? लय शाणे झाले लगेच येते. तुम्ही कसं वागायचे तुम्ही ठरवा. मला नाही अधिकार तुम्हाला सांगण्याचा. मग घरात गोष्ट आहे. तुमच्या मुलानं कसं वागावं त्याला ठरवू द्या. तुम्ही सांगू नका त्याला कसं करा म्हणून. हो असं सांगतोच म्हणून दुःख होते घरात. आपण कसं आपण आपल्यासाठी जन्माला आलो लोकांसाठी नाही. आपला जन्म फक्त आपला उद्धार करून घेण्यासाठी आहे. पण तुम्हाला वाटते माळवत काढावं, सलाब टाकावं, 2 मजली बांधावं, सेपरेट रूम करावं ज्येष्ठला. ज्येष्ठ रूम मध्ये जाते ह्याच्या तोंडाकडे कोणी बघणार. ह्याला म्हणते काय ताप झाला एवढं करून कोणी विचार ना गेले मला कशाला बांधला 4-4 रूम म्हणून. कोण बघत तुझ्या तोंडाकडे. बुरजेला असतात एका जोत्यावर तर गप्प बघितल्या. ह्यानं मोठा ठेव केली गावाच्या मुंड्या मोडून. ह्या कोण बघते त्याच्या बरोबर. आपला विचार आणि प्रभू रामचंद्राकडे विचार आहे म्हणून त्यांना नतमस्तक होतात. राजाचा मुलगा आहे, राजाचा मुलगा, राजाचा जावई राजा आहे. कोण? प्रभू रामचंद्र. राजाचा मुलगा, राजाचा जावई आणि राजगादीचा वारसदार आहे. त्याच्या आईने सांगितलं तुम्हाला वनवासाला जावं लागेल. एका शब्दामध्ये पाया पडून निघाला. आताचा राम असला तर म्हणत होता मजाने काही जमत नाही. मग मला काय येते ते 2 तस्मी द्या, 2 भोगणे, 2 देचके, 2 मस्ती मध मला पाहिजे. मग मी निघालो बाई. एवढं वैभव बोललं याला म्हणतात विचार. आपल्या जीवनाचा विचार गरज नाही म्हणजे कोणा. पत्नीला म्हणले का सोबत चल म्हणून म्हणलेत का? पत्नीने विचार केला आपला नाही मला नाही जमणार तुम्हाला सोडून मला यावं लागेल. मग तिच्या सासूने म्हणली हो तू निघालीस हे कपडे असले राजवस्त्र घालून झाला जमणार. हे सोनं काढ 2 टोपली. 2 टोपले सोनं काढून ठेवलं आणि भरजरी साडी काढली अंगावर आणि ऋषीचे कपडे धारण करून ती निघाली संगी. आता तिला म्हणलं हे एवढं कांता तुझ्या नवऱ्या दुकान टाकायचं तेवढं निघले ते भाई. 1 तोळ्याचा निकलेस देण्याची अवकात नाही. आणि इकडे वैभव लक्ष्मी काय कशासाठी नवऱ्याला बरं भाव शुक्रवार धरायला. अगं निकलेस दे ना धंदा टाकले बरं होते. पत्रच निघते देत नाही. निकलेस देताना समस्या आहे. इकडे गुरुवार शुक्रवार काय त्याला म्हणतात विचार आहे का तुमच्याकडे? किती गुरपटलेले आहात. वाईट विचार आहे. तुम्हाला कर्म करायचे कळत नाही. जगण्याचं कसं कळत. विचार बघा त्याचे विचार सुंदर कोण सुंदर त्याचे विचार सुंदर तो. आज का संतांचे मंदिर गावोगाव विचार सुंदर आहेत म्हणून बाकी काही नाही. छाछीव सांगणारे महाराज किती वर्ष राहते. जाणता होता मेला हो तेव्हापासून कोणी बघणार गेले. जाणता मेला मान म्हणजे एवढा मोठा जाणता होता मंदिर बांधला ना. किती बी भानामती काढणारा मोठ्यातला मोठा जाणता राहू द्या त्याचं गावात मंदिर आहे का कोणाचं. ते मेल्यावर बरबादी आणि जाणत्याच्या घरी सगळे नेमते त्यांनाच आकला नसतात. जाणता बकड न्यानी राहते पण हे सगळे येड्याचा बाजार वाकडे तिकडे. जाणत्याचं घर बघा कसं राहते. पत्र हे मशी माग 2-3 धोंड्याचे शेंदूर लावलेली आणि हे तिथं जाते बंगल्यामध्ये बघा. अरे काय जीवन आहे. काय कमी आहे तुझ्या घरात. 2 मजली बसाय गाडी आणि असल्या पवळीवरच्या महाराजाकडे जाऊन बघतो. चंद्राच्या देवापाशी संतांना राग येतो तेव्हाच त्यांनी बोलतात ऐसा शेंदूरला किंवा ते नाही म्हणतात. आता मला म्हणायचं नाही
आईसा शेंदूर लावणी गोटा त्याशी म्हणती देव मोठा. बसवलिंग स्वामी महाराज म्हणतात अभंग. आणि तुकाराम महाराजाचा लाग येतो. असली कुठली देव आणणार बाबा. शेंदरे हेंदरे दैव कोण म्हणायचं. कोण पुंजी भूते शेत बघा हे कोणाला पुंजराव तुम्ही आणि कोणाला जाऊन सुख मागायला. देव मोठा हार घातला. किती दुर्बुद्धी आहे. विचार केलाय का शब्दावर कधी संत. म्हणून आम्हाला सावध करतात. एवढा जन्म या असला जन्म पुढा नाही म्हणून त्याला आलभे लाभ म्हणतात. मुक्तीचं माहेर कोणतं. मुक्तीचं हे माहेर कोणतं आहे. मुक्तीचं. पुन्हा मुक्ती आहे का. पण मुक्तीत बेजार ना. मुक्तीसाठी बेजार नाहीत. मुक्तीसाठी बेजार आटम बदलता येतात. मुक्तीसाठी नाही बेजार. मुक्ती मिळत नाही हे जीवनातलं पाप. ऐकलं महिला मंडळाला विशेष विनंती आहे. तुम्ही जेवढं देवदेव करतात त्याच्यापेक्षा थोडं विचाराने जगायला शिका. माणसांना ऍडजस्ट करा. आपली माणसं आहेत. आपल्या सुना आहेत. आपली मुलं आहेत. आपली सासू सासरे आहेत. आणि जगातल्या तुमच्या घरच्या माणसांना डावलू तुम्ही जगातल्या किती मोठ्यातल्या मोठ्या देवाकडे गेलात ना तरी ती पूजा मान्य नाही. माऊलीचं प्रमाण आहे. इकडे माझी पूजा करी बरवे परी तिकडे जीवहिंसा करी त्याची पूजा कैशी घेऊ गौरी मुखी घास मार. काय म्हणले त्याची पूजा काय कामाची. तिकडे गोड गोड बोलायचं परमार्थ सुंदर सांगायचा आणि तिकडे मात्र नीट वागायचं नाही. त्याची पूजा कैशी घेऊ गौरी मुखी घास माती डांग. आणि जर चांगलं वागत असतात तर माऊलीचं प्रमाण आहे. पुन्हा एक वय आहे. क्रियाचार सतेज असता येणे मंत्राची होय सिद्धता इष्टलिंगी मोक्षी हाताश न लागता साच. वागणं जर चांगलं असेल देवाचा बाप तुमच्या पाया पडायला येतो. त्याला म्हणतात चरणीचे त्याच्या शरणीचे त्याच्या. कोणाच्या गुरुजी कोणाचं तीर्थ मागायला. शरणीची कोणाच्या तीर्थ. ज्यांनी नित्य नियमाने विचार केलाय आपल्या जीवनामध्ये आणि ज्यांनी देव आपल्या मुखामध्ये ठेवलेला आहे. मोठे हार घालून मोठ्या माळा घालून देव मिळवता येत नाही. हे सोंग आहे देवाचं. हे काय बघा संतगिरी सुंदर बोलतात. किती काय काय लावलं. चंदन लावलं. ऐसे कैसे झाले साधू. आम्हाला चौथीला ऐसे कैसे झाले बोंधू कर्म पूर्णी म्हणते साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करतील बाप. असं काय म्हणले लोक. हे का नाही. काय म्हणाव्या लोकांना. देव कसा ओळखावं हे कळत नाही. हे का नाही. अंगात आलेला देव म्हणतात. आणि जगातला कोणता देव अंगात येत असेल. अंगात देव आलेला जर तशी दुरावस्था करत असेल. केस पडले कुणीकडे पडलेलं कळणार. मुरीत जाऊन पडते नालीत पडते जाऊन तरी देव कळणार. नालीतलं पाणी तोंडात जाते. अंगात आले एवढी देवानं वाईट परिस्थिती करावं. अमृत का तोंडात पुणे नालीतलं पाणी तोंडात जाते. काय देव असले देवा असेल का. हे शरीर प्रकृती मनस्थिती खालावल्याच्या नंतरचे आजार आहेत. हे देव नाही म्हणत त्याला. हे संत सांगतात. मी म्हणत नाही बरं का. कोण सांगतात. संत. आतापर्यंत संत आपल्याला कळालेच नाही. त्याच्या चरणीचे तीर्थ मागायला येतात. ज्याच्या सत्कार करायला देव येतात. त्या माणसानं उभ्या आयुष्यात काही केलं नाही. फक्त विचार केला. मम वंशे सर्व जीवात्मा. माझ्यासारखा अंश सगळ्या जीवामध्ये आहे. मी सगळ्या जीवामध्ये आहे. काष्टी अग्नीची याळा गुप्त जैशी. देव सगळ्या लोकांमध्ये आहे. चोरी करणाऱ्यामध्ये देव आहे. माणसाला मारणाऱ्यामध्ये देव आहे. मात्र त्याला प्रगट करणारा विचाराने करता आलं. विचाराने बघा आपल्याकडे पहिलं ते काय गौऱ्या असायच्या गुरुजी. आणि काड्याच्या पेट्या एवढ्या नव्हत्या. परवा इस्तू केला म्हणलं की सगळ्या बाया तिच्या जायच्या इस्तू करायला. आणि इस्तू कसा करायचा. त्या गौरीवर गौरी झाकून ठेवायची असं ठेवायची. 2-2 दिवस तसा इस्तू राहायचा. आणि दुसऱ्या बाया केला का आका इस्तू मग तुराट्या घेऊन इस्तू आणि ती माऊली त्या इस्तवाला त्या राखीत उरून सगळी राख असायची. धरलं तरी पळत नाही. पण मादी मात्र
बारीक असा असणारा सूक्ष्म विस्तव असतो आणि त्याला फुकवून 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 ते प्रज्वलित केला जातो. तसं प्रत्येकाच्या जीवामध्ये जी सून चहा देत नाही तिच्या अंगात देवच आहे बरं का. ती म्हणू का खराब आहे, असली आहे, तसली आहे, वंगळ्या खानदानातली मिळाली, तिचं तोंड बघू नये, तिच्याही मध्ये जीव आहे. तुम्ही तिला तुमच्यासारखं चांगलं करा म्हणजे तुम्ही चांगले. शिवहार करणं याला म्हणतात विचार. आणि नाही चांगलं केलात, सोडून दिलात विचार तर फोल करण येते. फोलापाशी मूल म्हणजे वजन. ऐका नाही, मूल म्हणजे काय? वजन. तरच तुमच्या शब्दाला मोल कोण ठेवी, कोण ऐकल तुमचं? काय ऐकणार नाही, कारण तुम्ही विचार करून बोलतच नाही. कधी कोणाचं मनच ओळखीलं नाही, कधी कोणाचा त्रासच जाणून घेतला नाही. तुमचंच पगडा सगळ्या घरावर, तर तुम्हाला जमू देणार नाही. म्हणून मोल कैसे प्राप्त, वजन प्राप्त नाही. संतांच्या शब्दाला आजही मोल आहे. हाच अभंग गुरुजी मी जन्मभर जरी घेतला तर कोणी म्हणणार नाही महाराज तेच अभंग घ्याला वर्षा बदला म्हणून. एकाची हिंमत नाही बदला म्हणायची, आहे का? पंचपतीतले अभंग बदला म्हणायची हिंमत आहे का कोण्या महाराजाची? हो. सुंदर ते दान म्हणणं का म्हणायची कोण्या बदमासाची हिंमत आहे का? बंद करा तुमचा. शब्द कळाले ना? शब्द हे काय म्हणलो? सावध होई, सावध होई. कशा बाबतीत सावध व्हायचे? आपण आपल्यावर लक्ष द्या, या बाबतीत सावध व्हा. पण आपलं आपल्या अंगाचं मात्र केले आणि या संसाराचं भलं केले. या सगळ्या लेकरां बाळांचं, या सगळ्या नातवंडांचं. म्हातार मर्जेपर्यंत नातवंडासाठी देवाला मागते, स्वतःसाठी काहीच मागत नाही. म्हणून दुरावस्था ही आहे. चहा पिता येत नाही, मरण येत नाही, त्रास सहन होत नाही शरीराला. तुमच्याकडे लक्ष द्या. आतापर्यंत केलात आपण, आता सावध होई, सावध होई. आपण लक्ष न पाहिजे. आपण आपल्याकडे लक्ष द्या आणि आपण आपल्याला लक्ष केलात. अनंत सागरी
सागरी भक्तराज हंस क्रीडती महेश वश्य केला. शब्द किती सुंदर आहेत बघा. अनंत सागरी, जिथं आनंद आहे ना तिथं राहतो कोण? भक्तराज हंस. भक्त त्यालाच म्हणावं ज्याच्या जीवनामध्ये आनंदासाठी दुसरीकडे त्याला जावं लागत, एकाच जागेवर बसून आनंद घ्यावा. म्हणून संत म्हणतात खाईच चित्त. थोडं बदल करा कोणामध्ये? आपुला आले चित्त काय शुद्ध करा. संसारामध्ये परपंचामध्ये किंवा परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे आणि संसारामध्ये पित्त बराबर पाहिजे. बरोबर, हे दोन्ही बराबर असले ना तर बरोबर चालते. म्हणून माऊली म्हणतात चित्त बराबर झालं पाहिजे आणि चित्त त्यांचं बराबर आहे जे चैतन्य आहे. चित्त चैतन्य त्यांचं होते ते भक्त आहेत. म्हणून माऊली म्हणतात अनंत सागरी, अनंत सागर भक्त राजहंस. पुण्याईमुळे गुरुमंत्राचा जप केल्यामुळे, गुरुमंत्र निष्ठेने स्मरण केल्यानंतर, गुरुमंत्रावर विश्वास ठेवल्यानंतर अनंत जन्माच्या पुण्याई, अनंत जन्माच्या सुकृताच्या अनंत जन्माच्या ज्या गाठी सुकृत तोची शिवभक्त होय. कितीतरी प्रमाण आहे त्याला म्हणतात अनंत सागरी. कोण राहतो? भक्त. त्याला उपमा काय? राजहंस. राजहंस काय खाते? मोती. मोती काय खातो गुरुजी? मोती. मोती खाण्यासाठी दुसरं काही खाते का ते? दुसरं कशाला तोंड लावत नाही. खाणार काय? मोतीच. राजहंस हे का नाही? अनंत सागरी भक्त राजहंस मोती खातो हे का नाही? त्याचा न्याय किती सुंदर आहे. दूध आणि पाणी वेगळं करण्याचं सामर्थ्य म्हणून त्याच्यामध्ये एक वचनी आहे, बदल करत नाही हे का नाही? असे पक्षी आहेत कितीतरी, त्यांच्याकडे बघून शिकलं पाहिजे. सागराच्या तीरावर राहणारा चातक आहे पण बिचारा एक घोट सुद्धा पाणी सागरातलं पित. आमच्यासारखं म्हणतो तो कोण बघणार गेले उगं झुंगारा मारून यावं पिऊ. आपण बघा कोण नसले इकडे तिकडे कोणाच्या हरभऱ्याचे ढाळे उपडता नियम नाही. पण ते तसं आहे का? अजिबात. इतका इमानदार पक्षी आहे त्याच्याकडे बघून तो शिकावं इमानदारी. माणसांपेक्षा कितीतरी पक्ष्यांकडे गुण सुंदर आहे त्याच्याकडे बघून शिकता यावं म्हणून संतांनी ते लिहिले. ऐकणे चिर सिंधू शिरी चातकाचे राणी परी मी गाविनी दशा. तृप्त होत नाही. सागरातूनच पाणी पडावं लागत, आकाशातूनच पाणी पडावं लागत तरच त्यानं पाणी पिणार. सागराचं पिणार तसं तो काय खाणार? मोतीच खाणार. आणि मोती काय नाही? मोती पचवण्यासाठी तेवढी ऊर्जा असावी लागते. आपल्याला वरण पचणार बरोबर. हवेवर जगता, हवेवर जगणारे संत आहे. काहीच लागत नाही खायला. तुम्ही म्हणताल हवा खाऊन काय जगते का माणूस? हे विज्ञानाचं शान. हवेवर काही जगते का? ह्याला योग म्हणतात. काय म्हणतात? योग. काहीच खाण्या वाचून काहीच खायचं नाही, खाण्या व्यतिरिक्त जगणं याला योग म्हणतात. आणि ह्या देशातलं सगळ्यात मोठं जर शास्त्र योग आहे. योग मार्गाने जगणारे संत आहे. काहीच लागत नाही जगण्यासाठी, काहीच लागत. पाणी सुद्धा प्यायची गरज भासत नाही. हे योग आहे. म्हणून हे जगणं याला म्हणतात भक्त राजहंस. आणि काय केलं? किती वेळ देवाची भक्ती केली? काहीच नाही म्हणले महाराज. क्रीडती म्हणजे खेळत खेळत, क्रीडती म्हणजे खेळत खेळत, क्रीडती महेश वश्य. बघा माणसं म्हणतात कधी झालं मला माहित नाही. लोक म्हणत मौला महाराज महाराज म्हणून पाया पडायला येऊ लागले ते मोठे महाराज आहो. महाराज म्हणजे मी कधी मोठा आहो, मी कधी महाराज आहो, माझ्या काय पाया पडायला आला? कोण म्हणे? संत. देव दर्शनाला आले. उमेश रक्षण करी रात द्वारी भक्ताच्या. काय पाहिजे ते मागा म्हणा. कोण? देव म्हणाला. माऊली म्हणाले तुम्ही कशाला माझ्या भेटायला आला? क्रीडती महेश खेळत खेळत. ना मी काशी केली ना पर्याय केली. कुठं? माऊली स्पष्ट सांगतात गंगा तीर्थी एक अवगुण खोली जाता जाय गुण गुरु तीर्थन बुडवी म्हणून तरुण जाती कैलासी. किती सुंदर बोलतात. गंगेला जाऊ नका बाबा. आंघोळ्या करून करून कोणाचा कोणाला धक्का लागला तर मरून जातात. काही सांगता येत नाही गॅरंटी. गोंधळामध्ये वगैरे कितीतरी मागे बुडून आले होते. प्रयागराजला 4-5 बुडून जात होते. बुडून जाते म्हणून तिथे बॅरेट लावले. पुन्हा मध्ये नाव आहेत आणखी
जहाजला आपण म्हणतो चटकन जहाजामध्ये बुडून आले की पळून उचलून न्यावं म्हणजे हे अवगुण आहे त्या गंगेचा. मात्र गुरुतीर्थ न बुडवी म्हणून तरुण जाते पहिला. गुरुमाऊलीचं तीर्थचरणाचं गुरुमाऊलीचा मंत्र आणि जगात कोणतेही संत असू द्या गुरुला सोडून मोठे नाही. जीवनातली भीती संपवणारे जे आहेत ते गुरु आहेत. पायीचे हरक सद्गुरुराया पायीचे तारक पायीचे तारक भवाचे हरक सद्गुरुराया. म्हणून आतापर्यंत तुम्ही आपल्या गुरुला सोडून किती लोकांकडे गेला ते आधी बघा आणि मग सगळा धंदा नीट होईल. तुम्हाला एका महाराजावर विश्वास नाही, एका देवावर विश्वास नाही. देव आहे. वाघ ज्या माऊलीच्या तिथे खेळतात, मुंजा महिषासूर साप ज्या माऊलीच्या तिथे खेळतात, याचा अर्थ वाघामध्ये आणि माझ्यामध्ये एकच जीव आहे. तो वाघ आहे, मला खाऊन घेतो असं मला वाटलं नाही. त्याला म्हणतात विचार. वाघ आहे म्हणून पळायला नाही पाहिजे, पळालं की आपल्याला माऊली सगळं बसून राहतो पण माऊलीला काही करत हा विचार आहे. म्हणून माऊलीचा जन्म सोहळा आपल्या गावामध्ये गावोगावी प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये आंध्र प्रदेशमध्ये सगळीकडे मोठे सकते का माऊलीचा जन्म सोहळा. कशामुळं वाघासारख्याला एक जवळ घेतलं म्हणून संत. आपण आपल्या लेकरांना जवळ घ्यायला तयार नाही. देव कधी व्हा कधी आनंद मिळेल कधी सुख मिळेल ठीक नाही. म्हणून सुख कोण देते प्रेम. आणि काय संपले प्रेम. म्हणून माऊली म्हणतात भक्त तिथं प्रेम. भक्त या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. जिथं प्रेम आहे ते भक्त आहे. आणि क्रीडती महेश म्हणजे त्यांनी सहज मंत्र म्हणला देवाला प्रसन्न झाला. गुरुजींनी कथा सांगितल्या भरपूर कथा आहे त्याच्यामध्ये. चंचूला लक्ष्मण म्हणे जीवन मुक्त चारा. जीवनाला मुक्ती देणारा जीवाला आनंद देणारा चारा जर काय असेल आपुला आपण करावा विचार. आणि ते कुठं भक्षुनी लक्ष्मण म्हणे जीवन मुक्त चारा. चारा खाल्यानंतर
देवप्रिय आहे. देव म्हणजे आनंद. विचार आत्मसात केल्यानंतर आनंद मिळत, तोपर्यंत मिळणार नाही. विचार आत्मसात केल्यानंतर प्रेम मिळत, विचार आत्मसात केल्यानंतर सुख मिळत. भक्षुनी म्हणजे खाऊन, भक्षुन म्हणजे काय? खाऊन. आत्मसात करणं म्हणजे भक्षण करणं. विचार आत्मसात करा तर सुखी व्हाल. कोणाला चमत्कार, कोणाचा नमस्कार, कोणाचं नारळ, कोणाचा रुद्राक्ष, कोणाचं भस्म, कोणाची राख, कोणाची दोरी, कोणाचा गंडा घेऊन मोठे होणार नाही. कशाने मोठे व्हाल? भक्षुनी. विचार आत्मसात केल्याने. कोणाचे आत्मसात करायचे विचार मी सांगितले. 1 आपले आई वडील, 2 आपली गुरुमाऊली आणि 3 संत. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याच्या नादी लागायची गरज. आणि जर लागलात तर ती माती केल्याशिवाय राहत नाही. मग ते मातीच बघा. संतांचे अभंग, संतांच्या ओव्या पाठ करा, त्यांच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. जीवन मोठं व्हायला वेळ लागणार नाही. संतांचे अभंग पाठ केले तर लोक 2-2 टोपली फुलं अंगावर ओततात. संतांचा विचार आत्मसात केल्यानंतर मंदिर बांधल्याशिवाय राहत नाही. गुरुमाऊलीनं राष्ट्रसंत आणि मन्मथ माऊलीचे विचार आत्मसात केले म्हणून 3 कोटी रुपयाचं मंदिर बांधलं. किती? 3 कोटी रुपयाच्या वरून मंदिर. महाराज कोट्यावधी रुपयाचं मोठा सभा मंडळ. हे सगळं कशामुळे? विचार आत्मसात केल्यामुळे. विचाराची पूजा माणसाची नाही. मग भक्षण केली विचार. कुठं बसली? एका जागेवर बसली. म्हणून ही कृपया त्यांची कृपा आहे. म्हणून आपण सगळे सुधारले पाहिजेत. आपण जात धर्म नाही पाहिला पाहिजे. आपण सगळे एक आहोत. मम वंशे सर्व जीवात्मा. कोणी कोण्याही जातीचा असेल तर सगळ्यामध्ये एक देव आहे. त्याला शरण गेलं पाहिजे. त्याची बघण्याची ज्ञानदा दृष्टी येण्याकरता, ती दृष्टी येण्याकरता गुरुमाऊलीकडे जा. तो मंत्र फळला की जात धर्म सगळा पंथ त्याच्या पुढे जातो आणि आत्मसात चांगला विचार करतो. त्याला म्हणतात विचार. आणि हे खाद्य त्याचं आहे. लक्ष्मण म्हणे जीवनमुक्त चारा भक्षुनी शंकरा प्रिय केला. भक्षू एका जागेवर बसून देव मिळाला, आनंद मिळाला. कुठं जावं लागलं नाही. लोकांनी महाराज म्हणले, लोकांनी माझं मंदिर बांधलं, लोकांनी गावोगाव माझे अभंग नेले. सगळा माझ्या जीवनामध्ये आनंद झाला. कशामुळे? विचारा. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही विचार करा, नाहीतर आपलं म्हणून महाराज असं असणार आहे. बोलत 11 वाजून गेले. कारण तुम्हाला शिवकथा आहे.